एक तर आज जानकर साहेबांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जानकर साहेब हे महायुतीबरोबर गेले तर ते परभणीतून निवडणूक लढत आहे, हे खरं आहे. आणि मी माढ्यामधून बहुजन समाज पक्षाकडून अर्ज भरलेला आहे. मुळात जानकर साहेबांची सुरुवात ही बहुजन समाज पक्षातून झाली. मान्यवर कांशीराम यांच्या प्रेरणेनेच त्यांची सगळी वाटचाल झालेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते तिकडे घेतलेले आहेत. परंतु ते विचारानं फुले शाहू आंबेडकर वादीच आहेत. त्यामुळं आमचा वैचारिक वारसा एकच आहे. फक्त आता त्यांची जी कौटुंबिक जी भूमिका आहे आणि राजकीय भूमिका आहे त्या संदर्भानं मला हा निर्णय घ्यावा लागला आहे. एकाच वैचारिक मूशीमध्ये आम्ही काम करतो आहे असं मला वाटतं. आपले काका जे आहेत ते आता महायुतीच्या बाजूनं कदाचित माढ्यामध्ये पण सभा घेऊ शकतात. आपण बहुजन समाजवादी पक्षाकडनं लढत आहात. आपण जरी म्हणत असलात की एकाच विचाराचे आहेत तरीसुद्धा आता ते RSSच्या विचाराच्या पक्षांचं ते त्या ठिकाणी समर्थन करतात. आता त्या भाजपचं RSSशी संबंध आहे वस्तुस्थिती खरं आहे. जानकर साहेबांची गेल्या 1.5-2 वर्षातली जी सगळी भूमिका होती किंवा जी टीका होती ती सगळी भाजपवरचीच टीका होती. त्यामुळे ते काही RSS दार्जिनं भूमिका घेतील असं मला वाटत नाही. ती त्यांची तडजोड आहे आणि त्या संदर्भानं ते वागत आहेत. त्यामुळे मला ते RSS आहेत नाहीत याच्यावर माझी भूमिका स्पष्ट आहे. ते फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे आहेत. ती त्यांची राजकीय तडजोड आहे आणि तो त्यांचा राजकीय निर्णय आहे आणि हा माझा स्वतःचा राजकीय निर्णय आहे. आता ते तुमच्या विरोधात सुद्धा प्रचार करू शकतात. कशा पद्धतीनं काकांना उत्तर देणार? कारण आता ते तुमच्या कारण काय भाजपकडनं जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूनं ते प्रचाराला उतरतील, तुमच्या विरोधात टीका देखील करतील. कशा पद्धतीनं काकांना उत्तर देणार? 100% ते भाजपच्या युतीत असल्यामुळे ते 100% विरोधात टीका करतील याची मला खात्री आहेच. जानकर साहेबांची गेल्या 1.5-2 वर्षातली भाजपच्या विरोधाची स्टेटमेंट जरी काढून लोकांनी ऐकली तरी लोकांना कळेल की कुणाला मतदान करायचं. त्यासाठी तुम्ही काय त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं का ह्या उमेदवारी संदर्भात? नाही, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही. मुळात त्यांचा घराणेशाही करायला नाही पाहिजे असा त्यांचा चांगला राजकीय विचार आहे. जो बसपाचे संस्थापक कांशीराम साहेबांनी जो जपलेला आहे तो त्यांचा विचार आहे. त्या विचाराचा मी रिस्पेक्ट करतो. मला राजकीय भूमिका घ्यायची होती, काहीतरी मला रोल प्ले करायचा होता. मी 20 वर्ष पत्रकारितेत काढून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात की काकांचा तुमचा बड्डे आहे, काही फोन वगैरे झाला, शुभेच्छा दिल्या तुम्ही? नाही, मी फेसबुक पोस्ट लिहिलेले आहे आणि माझा वारसा हा संघर्षाचा आहे. जानकर साहेबाचा, कांशीराम साहेब आणि जानकर साहेबांनी एक दिल्लीत मोर्चा काढला होता. त्याचा फोटो ट्विट करून मी सांगितलेला आहे की मला चुलत्यांच्या पक्षात संधी मिळालेली नाही, त्यामुळे मी आता आजोबांच्या पक्षात आलो आहे असं मी स्पष्ट केलं आहे.